नक्कीच नक्कीच दिनेश, पुन्हा तुमच्याकडे येतो। साधारणतः 12च्या आधी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचलेले होते। 15 ते 20 मिनिटांपासून या ठिकाणी चर्चा सुरू आहे। जागा वाटपाच्या पेचावर या ठिकाणी चर्चा केली जाते अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली आहे। नक्कीच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी स्वतः शिवतीर्थवर आलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर ठाकरे बंधूंनी पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं असल्याचं पाहायला मिळतंय। मनसेचे नेते त्याच्यानंतर ठाकरेंच्या सेनेचे नेते यांच्यामध्ये काही प्राथमिक चर्चा सुद्धा झालेल्या आहेत, बैठका सुद्धा झालेल्या आहेत अशी देखील माहिती मिळते। आणि त्याच्यानंतर बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी मागच्या आठवड्यामध्ये संजय राऊत यांची भेट घेतलेली होती। त्या भेटीमध्ये सुद्धा याच फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। वरुण सरदेसाई सुद्धा आता या ठिकाणी शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। आपण पाहताय वरुण सरदेसाई सुद्धा आता शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। ज्या नांदगावकर नितीन सरदेसाई संजय राऊत यांच्या भेटीसाठी मागच्या रविवारी गेलेले होते। जागा वाटपाची जी बोलणी सुरू झाली होती त्यात जो काही पेच निर्माण झालाय तो पेच सोडवण्यासाठीच आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचले आणि तिथेच आता वरुण सरदेसाई सुद्धा पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय। जागा वाटपाचा पेच आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार, अधिकृत घोषणा बाकी असली तरी आता ते एकत्र येणार हे स्पष्ट जरी झालं असलं तरी जागा वाटप कसं होणार आणि प्राथमिक चर्चेतच जर जागा वाटपावर पेच निर्माण झाला असेल तर तो सोडवण्यासाठी म्हणूनच उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। 70 ते 75 जागांची अपेक्षा आहे। मनसेकडून जे काही म्हटलं जात आहे 227 जागांपैकी ज्या ज्या जागा त्यांना हव्या, ज्या काही लिस्ट त्यांनी तयार केलेली आहे त्या सगळ्या संदर्भात नेमक्या कुठल्या जागेवर पेच झालेला आहे, किती जागांसंदर्भातला हा सगळा पेच आहे, या सगळ्याबाबतच चर्चा आता थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातच होते। शिवतीर्थवर ही चर्चा होते। प्राथमिक चर्चेत जागा वाटपावर पेच आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यासोबत चर्चेसाठी शिवतीर्थवर पोहोचलेत। बैठकांचं सत्र याआधी सुद्धा सुरू झालेलं होतं, मात्र त्याबाबत अधिकृतपणे काही सांगण्यात आलेलं नव्हतं। पक्ष नेतृत्वच काय तो निर्णय जाहीर करतील असं सातत्यानं सांगितलं गेलेलं होतं। मागच्या आठवड्यामध्ये बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई यांनी संजय राऊत यांची भेट घेतलेली होती आणि त्यावेळेला सुद्धा जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते। त्यानंतर 2-3 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जात असल्याचं सांगितलं गेलं असलं तरी याच मुद्द्यावरून याच फॉर्म्युल्यावरून त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेल्या बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंमध्ये आता घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर पोहोचलेल्या जवळपास 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालंय। मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाची बोलणी जी आहे ती सध्या सुरू झालेली आहेत अशी माहिती मिळते। जागा वाटपातील पेचावर ठाकरे बंधूंमध्ये चर्चा अशी सूत्रांची माहिती आहे। प्राथमिक चर्चेमध्ये जागा वाटपावर पेच असण्याची शक्यता आहे आणि त्यावरच काही तोडगा निघतोय का, आजच्या चर्चेमध्ये नेमकं काय होतं हे काही वेळात चित्र स्पष्ट होईल। मात्र उद्धव ठाकरे ज्यावेळेला पोहोचले त्याच्यानंतर आता काही वेळापूर्वीच वरुण सरदेसाई सुद्धा आता शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत दिनेश दुखंडे। दिनेश, बघा, वरुण सरदेसाई ज्या अर्थी शिवतीर्थात आलेले आहेत, उद्धव ठाकरे याआधीच साधारण अर्धा तासापूर्वी पोहोचलेले आहेत, त्यामुळे नक्कीच जागा वाटपासंदर्भात काही पेच आहे आणि त्या अनुषंगानंच इथे ठाकरे बंधूंमध्ये चर्चा होते आहे। जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते आहे, जी पहिली बैठक झाली ज्यात जागा वाटपाचं धोरण ठरवलं गेलं त्यात शिवसेना युबीटी तर्फे ॲडव्होकेट अनिल परब, वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण हे 3 नेते होते, तर मनसेतून बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे 2 नेते होते। शिवसेना युबीटीचं धोरण असं आहे की 2017 म्हणजे मुंबई महापालिका 2017 निवडणुकीचा बेस असावा जागा वाटपाचं धोरण ठरवण्यासंदर्भात। तर खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते की मनसेचं म्हणणं आहे की आता नवी विटी नवा दांडू म्हणजे पूर्णपणे सगळं नव्या पद्धतीनं यासाठी व्हायला पाहिजे की 2022ला महाराष्ट्रातलं संपूर्ण राजकारण बदललेलं आहे। भले शिवसेना म्हणत असली की त्यांचे 84 नगरसेवक निवडून आले, मनसेचे नगरसेवक त्यांच्या पक्षात सहभागी झाले, अपक्ष आणि जात पडताळणीत काही नगरसेवक त्यांच्यात सहभागी झाले, असं करून शिवसेनेची 2022 साली
म्हणजे जेव्हा मुंबई महापालिकेची मुदत संपली त्यावेळेस नगरसेवकांचं संख्याबळ 102 जरी झालं असलं तरी एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर जे अनेक नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून गेले, जवळपास निम्म्याहून नगरसेवक सोडून गेलेले आहेत, त्यामुळे ठाकरे शिवसेनेची ताकद कमी झालेली आहे. जशी मनसेची ताकद मुंबईत कमी झालेली आहे असं आपल्याला राजकीय चित्र दिसतं, तशी ठाकरे सेनेचीही ताकद कमी झालेली आहे. त्यामुळे जागा वाटपाचं धोरण हे पूर्णपणे नव्या पद्धतीनं त्याची मांडणी असावी. नवी विटी नवा दांडू या पद्धतीनं हे सगळं जागा वाटपाचं धोरण असावं असं मनसेचा नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या धोरणावरूनच काही पेच आहे का आणि तोच पेच सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थत राज ठाकरेंशी चर्चेला आलेले आहेत का आणि या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षातर्फे वरुण सरदेसाई सहभागी असतात, तर ते वरुण सरदेसाई इथे आलेले आहेत जी माहिती मिळते आहे त्यानुसार. त्यामुळे जो जागा वाटपाचा पहिल्या भेटीनंतरच निर्माण झालेला पेच आहे तो सोडवण्यासाठी राज ठाकरेंनी बाळा नांदगावकर आणि सरदेसाईंना संजय राऊतांकडे पाठवावं. संजय राऊतांशी गेल्या रविवारी चर्चा झाल्यानंतरही त्यावर काही समाधानकारक तोडगा निघालेला नाही आहे का, की त्यासाठीच उद्धव ठाकरेंना इथे शिवतीर्थत राज ठाकरेंच्या भेटीसाठी यावं लागतं. हे एक प्रकरण आहे की राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील सहभागावरून सध्या जो एकूण विषय ताणला गेलेला आहे. काँग्रेसचे नेते ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत की आमची भूमिका ही दिल्लीतून आम्हाला सांगण्यात येईल, आम्हाला राज ठाकरेंच्या परप्रांतीय आणि हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत आम्हाला त्यांचा फटका बसू शकतो, आम्हाला राज ठाकरेंसोबत आघाडी युती करायची नाही. पवारांचं म्हणणं आहे की ठाकरे बंधूंबरोबर जाणं हे राजकीयदृष्ट्या व्यवहार्य यासाठी आहे कारण महायुती त्यात भाजप, शिंदे शिवसेना, NCP अजित पवार गट एकत्रित मिळून निवडणुका लढत आहेत. जर या महायुतीचा पराभव करायचा असेल तर ठाकरे बंधू, काँग्रेस, NCP या सगळ्यांनी एकत्र असलं पाहिजे. फक्त मराठी वोट बँकेवर या निवडणुका जिंकता येणार नाहीत. तर परप्रांतीय मतं हीच अत्यंत महत्त्वाची असणार, ज्यात उत्तर भारतीय आहेत, गुजराती आहेत, जैन आहेत, मारवाडी आहेत, दक्षिणेतले मतदार आहेत, ख्रिश्चन आहेत. ही मतं जर हवी असतील तर आपल्याला राष्ट्रीय पक्षही बरोबर हवा. त्यामुळे काँग्रेसही या सगळ्या आघाडीत आपल्याला ही जी मोठ आहे, ही राजकीय पक्षांची मोठ आहे, त्यात आपल्याला काँग्रेसही तितकीच महत्त्वाची असणार आहे. पण काँग्रेसची जी भूमिका दिसते आहे की आम्हाला मनसेसोबत नको आहे, त्यांना शिवसेना UBT चालणार आहे, ते NCPशी युती करायला तयार आहेत. काँग्रेसचे नेते मध्यंतरी शरद पवारांना भेटले होते. तर हे सगळे जे पेच आहेत हे सोडवण्याच्या अनुषंगानेही ठाकरे बंधूंमध्ये काही चर्चा होते आहे का. पण युती झाली नाही झाली तरी ठाकरे बंधूंनी एकत्रित निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने जागा वाटपाची बोलणी सुरू केलेली आहेत आणि ठाकरे ब्रँड टिकवायचा असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंनी आपले मागचे सगळे मनभेद बाजूला ठेवून नवा सगळा अध्याय सुरू केलेला आहे आणि त्या दृष्टीनंच तुटेपर्यंत ताणलं जाऊ नये किंवा कोणतेही मोठे वाद जागा वाटपात बोलणीत होऊ नयेत यासाठीच पहिल्या बैठकीनंतरही ठाकरे बंधू पुन्हा ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि दोन्ही नेते एकमेकांशी चर्चा करून खाली बोलणीमध्ये जो वाद आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत. नक्कीच दिनेश, पुन्हा येऊच तुमच्याकडे, आमच्यासोबत असे जोडलेले राहा. तर आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत शिवतीर्थवर. 20 मिनिटांपासून अधिक काळापासून ही चर्चा होती.